स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. दुपारचे 11 वाजले आणि मी चाललो आहे आता दादरला भर उन्हामध्ये. दादरला काही महत्त्वाची कामं आहेत ते करायची आहे आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला दादरला जाऊन महत्त्वाची ठिकाणं दाखवतो. दादर हे मुंबईचं एक मेन हब आहे. तिथे साधे चाचणीपासून ते डायमंडपर्यंत सर्व वस्तू मिळतात. त्यामुळे खूप लोक दादरमध्ये येतात खरेदीसाठी, पर्चेसिंगसाठी. तर दादरला जाऊ आणि पाहू तिकडे. हे समोर दिसतंय ते पनवेलचं ओरियन मॉल. वाशीच्या खाडीवरून निघालो आता आम्ही पुढे. दादर स्टेशनला पोचलो आहे. ब्रिजवरती गर्दी पाहते. दादरला कधी या तुम्ही, कुठून बघ भरलेली असते गर्दी. हे पहा आता आपण आलो आहे सुविधा शोरूम, जो दादर स्टेशनच्या बाहेरच आहे. खूप चांगला शोरूम आहे. सगळे व्हरायटीज कपडे मिळतात इकडे. त्याच्याच बाजूला सामान ब्रदर्स आहेत, लोण्यांसाठी फेमस आहे. दूध, गाईचं तूप, लोणी आणि मिठाई सगळं काही मिळतं या दुकानात. स्टेशनच्या समोरच्या रस्त्याने पुढे गेल्यावर तुम्हाला राईट साईडला आयडियल स्टोअर लागेल. ह्या स्टोअरमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं, A to Z पुस्तकं, देवाची, अभ्यासाची, इंजिनिअरिंगची पुस्तकं मिळतात. त्याच्या पुढे आलात की थोडा श्रीकृष्ण बटाटेवाला आहे. मुंबईमध्ये, दादरमध्ये नाही तर सगळ्या ठिकाणी फेमस आहे श्रीकृष्ण बटाटेवाला. ह्याची कॉस्टिंग थोडं जास्ती आहे पण टेस्टी असतात बटाटे. त्याच्याच बाजूला त्यांचं हॉटेल पण आहे श्रीकृष्ण. त्याच्या समोरच दिसतंय ते नक्षत्र मॉल. हे आदर्श हॉटेल नक्षत्र मॉलच्या समोरच आहे. आदर्श हॉटेल पूर्वी व्हेज होतं, आता दोन्ही आहे, व्हेज आणि नॉनव्हेज. खूप टेस्टी जेवण असतं. हे बघा आता आपण नक्षत्र मॉलजवळ आलो आहे. या मॉलमध्ये थिएटर पण आहे आणि सर्व वस्तू, तसेच कपड्यांचे वस्तू, भांडी आणि इतर मोबाईलचं शॉप पण आहे. आतमध्ये जाऊन तुम्ही A to Z खरेदी करू शकता. त्याचे लग्नाचे सूट्स पण अवेलेबल आहे मान्यवर स्टोअरमध्ये. तर मॉलच्या समोर श्रीकृष्ण डेअरी फार्म आहे. त्यांच्याकडे लस्सी फेमस आहे. खूप लोक इथे लस्सी पिण्यासाठी येतात. एकदम टेस्टी असते आणि मलाही असते खूप छान आणि स्वस्त पण आहे. नक्षत्र मॉलवर पुढे गेल्यानंतर रिसर्च आयुचं एक ट्रीटमेंट सेंटर आहे. तिथे गुडघ्यांवर ट्रीटमेंट केली जाते, सांधेदुखीवर. त्याच रस्त्याने पुढे गेलं की दादर सुरती फरसान मार्ट आहे. ते एक खूप फेमस फरसान मार्ट आहे जिथे एकदम रिझनेबल रेटमध्ये सर्व प्रकारचे फरसान मिळतात. समोसे, बटाटे वडे आणि इतर खूप आयटम्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे. स्नॅक्ससाठी फरसाण असतात, जिलेबी, फाफडा सर्व काही मिळतात. एकदम टेस्टी पण असतं आणि रिझनेबल रेट्स. हे पुढे आलं आहे आता पटवाडून बदलतं आहे. आयुर्वेदिक मेडिकल शॉप आहे. इथे आयुर्वेदिक मेडिकलचे सगळे तुम्हाला औषधं मिळतात. खूप लोक इकडे येतात. पुढे गेलं की वामनहरी पेठे ज्वेलर्स आहेत. त्यांना कोण ओळखत नाही. एकदम विश्वासातलं पेढी आहे. वामनहरी पेठेच्या समोरच श्री स्वामी समर्थ पोळीभाजी केंद्र आहे. तिथे A to Z जेवणाचे सगळे पदार्थ मिळतात. सकाळी नाश्तासुद्धा असतो. आता आपण आलो आहे अँटोनियो डिसिल्व्हा हायस्कूलजवळ. मी याच शाळेत शिकलो होतो 10वीपर्यंत. एकदम छान शाळा आहे आणि इंग्लिश मिडियम आहे. कॉलेजसुद्धा आहे, 11वी 12वीचं कॉलेजसुद्धा आहे या शाळेमध्ये. अगदी स्टेशनपासून 5 मिनिटावरतीच आहे. हनुमान मंदिरच्या एक्झॅक्टली बाजूलाच आहे. अँटोनियो डिसिल्व्हा शाळेचं मेन गेट हे. शाळेच्या समोरच हनुमान मंदिर आहे. हे मंदिर खूप जागृत आणि खूप पुरातन देवस्थान आहे. शनिवारचं इथे खूप गर्दी असते लोकांची.
हनुमान मंदिरच्या समोरच कबूतरखाना आहे. तिथे शेकडो कबूतर राहत होते, पण महानगरपालिकेने हे बंद केलं आहे, कारण त्याचा आजारपण वाढला आहे. त्या कबुतरांमुळे आजारपण वाढला आहे लोकांमध्ये, आणि मग ते बंद केलं आहे. आता हे झाकून टाकलं आहे. कबूतरखान्याच्या समोरच्याच बाजूला जैन लोकांचं हे जैन मंदिर आहे. जैन लोक कबुतरांना खूप खाणं देत होते, पण महानगरपालिकेने हे कबूतरखाना बंद केलं आहे. कबूतरखान्याच्या समोरच्याच बाजूला दादर डिपार्टमेंटल स्टोअर आहे. खूप जुनं स्टोअर आहे. ह्या डिपार्टमेंट स्टोअरमध्ये तुम्हाला A to Z वस्तू मिळत होते. क्रिकेटचं बॅटिंग बॉलिंग या सगळे वस्तू होते, आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स आणि गाद्या, फर्निचर, पलंग, खूप सगळे स्टोअर्स आहेत आतमध्ये. खूप मोठं डिपार्टमेंट स्टोअर आहे. आपण आलो आहे दादरचं मेन मार्केटमध्ये. त्याला कीर्तिकर मार्केट म्हणतात. खूप मोठं मार्केट आहे. ह्या मार्केटमध्ये तुम्हाला A to Z वस्तू मिळतात. म्हणून लोक दादरमध्ये काय येतात की दादरला आलं की तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळतात. कधीतरी मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ या मार्केटवरती बनवून दाखवेन. आता हे शॉर्टमध्ये मी सगळं दादरचा कवर केलं आहे. हे बघा, कीर्तिकर मार्केटमध्ये वस्तू पहा. प्लॅस्टिकच्या सगळ्या वस्तू आहेत. फुलांचे हार पण होते, दुकानचं नाव आणि खूप चीपमध्ये मिळतात. रिझनेबल रेट, थोडं बार्गेन करावं लागतं. ज्वेलरीज, इमिटेशन ज्वेलरीजचे दुकानं पण खूप आहेत. तसंच कॉस्मेटिक्स. लोक खूप लांब लांबनं लग्नाची खरेदी करण्यासाठी दादरला येतात. इव्हन कोकणातले लोकसुद्धा मुंबईमध्ये येऊन दादरला खरेदी करतात. लग्नाचा बस्ता म्हणा किंवा इतर वस्तू. इमिटेशन ज्वेलरीजची दुकानं खूपच येतात कीर्तिकर मार्केटमध्ये. स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर स्वातंत्र्यवीर सावरकर भाजी मार्केट आहे. याच मार्केटमध्ये फिश मार्केट पण आहे आणि चिकन मार्केट पण आहे. एका साईडला व्हेजिटेबल भाज्या आहेत, एका साईडला समोरच्या बाजूलाच आहे बघा, समोर फिश मार्केट आहे. तिथे फिश मिळतात. आता दुपारची वेळ झाली, त्यामुळे जास्ती लोक कोण नाही आहेत, सगळे निघून गेले आहेत. आणि या लेफ्ट साईडला चिकन मार्केट आहे, जिथे चिकन, अंडी हे अगदी रास्त किमतीमध्ये मिळतात आणि क्वालिटीचं मिळतात. हे इथे समोर पुढे गेल्यानंतर मसाल्याचे होलसेलर आहेत. इथे मसाल्यापासून सगळं आयटम मिळतात तुम्हाला. लोणची मिळतात, पापड मिळतात, खूप व्हरायटीचे पापड आहेत, मसाले आहेत. लोणच्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत. आणि इथे सगळं प्लॅस्टिकच्या पिशव्या, लग्नाला लागणाऱ्या डिशेस हे मिळतात. पुढे गेलं की हे फूड विकणारा मार्केट आहे. खूप होलसेलरमध्ये आहे, स्वस्त मिळतात. आणि त्याच्या पुढे गेलं की हे भाजी मार्केट आहे. भाज्यासुद्धा एकदम ताज्या आणि छान असतात, रिझनेबल रेटमध्ये असतात. सर्व प्रकारच्या भाज्या तुम्हाला इथे मिळतात रास्त दरात. आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे जास्त लोक नाही ना, तर तुडुंब भरलेलं असतं हे भाजी मार्केट. चालायला जागा नसते. आता आपण आलो आहे प्लाझा सिनेमाजवळ. सिनेमाकडे जाताना आजूबाजूला खूप टेक्स्टाईलची दुकानं आहेत आणि बँक, कोटक महिंद्रा बँक. समोरच्या बाजूला सफारीचं रिटेल शोरूम आहे. म्हणून थोडं पुढे गेलं की आपल्याला प्लाझा थिएटर लागेल. खूपच सगळं जवळजवळ आहे दादरला, त्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी A to Z वस्तू मिळतात खरेदीसाठी, आणि क्वालिटी मिळतं, आणि तुम्हाला चॉईस पण खूप भरपूर असतो.
हे गिरगाव पंचे डेपो. हे समोर दिसते ते प्लाझा सिनेमा. इथे सुरुवातीला पहिला काही वर्षापूर्वी फक्त मराठी पिक्चर दाखवायचे, पण आता हिंदी मराठी दोन्ही दाखवत आहेत. हे प्लाझा सिनेमाच्या बाजूलाच गार्डन आहे. प्लाझा सिनेमा हे स्टेशनपासून अगदी 5 मिनिटावर आहे. आता तुम्ही पाहिलं तर दादरमध्ये सर्वच स्टेशनच्या जवळच आहे. कबूतरखाना, हनुमान मंदिर, अँटोनी डिसिल्वा हायस्कूल, प्लाझा सिनेमा सर्व जवळ आहे. त्यामुळे बहुतेक लोक लांब लांबची लोक पण दादरमध्ये येतात आणि खरेदी करतात. दादर स्टेशनची सर्व ठिकाणं दाखवून झाले. आता आपण परतीच्या प्रवासामध्ये दादरचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. श्री स्वामी समर्थ.